चेक करा, आवाज येते का? येतोय सर. येतोय सर. ओके, ठीक आहे. स्क्रीन दिसते का बघा सर्वांना? दिसते सर. ओके, ठीक आहे. कालच्या लेक्चर मधले नोट डाऊन करून घेतले का तुम्ही? हो घेतले सर, फक्त पुलबॅकचं ते हे राहिले. काय तुम्ही पुलबॅक सांगितला, खरं ते आपण लिहून घेतलेलं नाही. काय त्याचं काय ना, पुलबॅकचं ते काही लिहून असं- घेण्याचं नाही आहे. पुलबॅकचं काही लिहून चालतंय. घेण्यासारखं काही नाहीच आहे. त्याच्यानंतर रिस्पेक्टेड आणि डिसरिस्पेक्टेड कॅन्डल सांगितले तुम्हाला मी? नाही सांगितलं सर. नाही सांगितलं. कालच्या लेक्चर मध्ये बघा जरा, आहे का? सांगितलं सर. सांगितले ते इनसाइड कॅन्डलचं ना? इनसाइड नाही, रिस्पेक्टेड आणि डिसरिस्पेक्टेड. सांगितलं. बघा, अशा दोन, एक मोठी कॅन्डल असते आणि एक बारकी कॅन्डल असते. अच्छा, व्हॅल्यू कॅन्डलची व्हॅल्यू. कॅन्डलची व्हॅल्यू नाही, रिस्पेक्टेड आणि डिसरिस्पेक्टेड असं दोन सांगितलंय तुम्हाला. बघा, अशा दोन कॅन्डल सांगितले होते. बघा, ही पहिली एक नंबरला जी कॅन्डल आहे, माईक ऑफ करा. हो का, ही एक नंबरला जी कॅन्डल आहे ही रिस्पेक्टेड कॅन्डल आहे आणि 2 नंबरला जी कॅन्डल आहे ती डिसरिस्पेक्टेड कॅन्डल आहे. म्हणजे मार्केटमध्ये ज्या मोठ्या अशा कॅन्डल ज्या दिसणार आहेत त्या कुठल्या काय तुमच्याकडे डिसरिस्पेक्टेड, आणि ही जी कॅन्डल आहे तुमच्याकडे कोणती आहे? रिस्पेक्टेड. मग आता तुम्ही मला सांगा, यातल्या कोणती कॅन्डल तुमच्यासाठी महत्वाची आहे? हॅलो, रिस्पेक्टेड. ही एक नंबरला ती रिस्पेक्टेड. मग रिस्पेक्टेड कॅन्डल महत्वाची का? कारण की त्याच्या आतमध्ये काय काय झालं असतं सांगतो तुम्हाला मी. त्याच्या आतमध्ये जर तुम्ही बघितलं तर अक्युमुलेशन आणि मॅनिप्युलेशन, हो का, अक्युमुलेशन आणि मॅनिप्युलेशन झालेलं असतं. हो का, अक्युमुलेशन म्हणजे काय काय सांगा मला? हे लिक्विडिटी. साइडवेज मार्केट आहे, लक्षात घ्या. माईक ऑफ करा लगेच. हा साइडवेज मार्केट आणि साइडवेज मार्केट नंतर ना इथं खाली जी मुवमेंट येतात ते स्टॉप लॉस हंटिंग साठी मुवमेंट येते, लक्षात घ्या. इथं खाली मग हा जो अक्युमुलेशन आहे तो अक्युमुलेशनला ए म्हणतो आपण, म्हणजे कन्सोलिडेशन एरिया, लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर हा मॅनिप्युलेशन आलाय, त्याला आपण काय म्हणतो? एम म्हणतो, लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर मार्केट असं वरच्या बाजूला जातं, परत जरासं थोडंसं खाली येतं आणि असं धावायला लागतं. आणि हे धावायला लागतं ते इथून इथपर्यंत जी कॅन्डल तयार होते त्या कॅन्डलला काय म्हणतात? डिस्ट्रीब्युशन, डिसरिस्पेक्टेड. मग तुम्हाला सांगा, मग ही कॅन्डल पूर्ण झाल्यानंतर ना तिला बघणं महत्वाचं आहे का कॅन्डल पूर्ण व्हायच्या अगोदर बघणं महत्वाचं आहे? कॅन्डल व्हायच्या अगोदर. कॅन्डल व्हायच्या अगोदर, बरोबर ना? मग तुम्हाला कोणत्या कलरची कॅन्डल महत्वाची आताच्या परिस्थितीमध्ये? एक्सपेक्टेड. ही रिस्पेक्टेड कॅन्डल महत्वाची, लक्षात घ्या. ही कॅन्डल नाही, कारण की हिच्यामध्ये प्रॉफिट झालाय तुमचा. प्रॉफिट झाल्यानंतर एंटर होणार आहे का तुम्ही? नाही. मग कुठल्या कॅन्डल बघण्याचे महत्व तुम्हाला? अशा
म्हणजे ज्या छोट्या छोट्या कॅन्डल आहेत Expected. त्या बघायच्या. बरोबर. सर एकदा सांगा ना थोडं. हे बघा, ही जी कॅन्डल आहे ह्याच्या आतमध्ये ही कॅन्डल आता समजा तुमच्याकडे डेलीची आहे. हो. ही कॅन्डल डेलीची आहे, पण ह्या डेलीच्या कॅन्डलमध्ये तुम्ही जर 1 आवरला किंवा 15 मिनिटाला गेला तर त्याच्यामध्ये ह्या 2 फेज मिळून येतात, अॅक्युम्युलेशन आणि मॅनिप्युलेशन. मॅनिप्युलेशन. हा सर. आणि त्याच्यानंतर तिसरा जो फेज असणार तो डिस्ट्रीब्युशन, ती ही कॅन्डल कव्हर करते ती. मग तुमची एंट्री झाल्यानंतर ना अशी कॅन्डल झाली पाहिजे की एंट्री व्हायच्या अगोदर. एंट्री व्हायच्या अगोदर सर. एंट्री व्हायच्या अगोदर. व्हायच्या अगोदर. हा, म्हणून ह्या कॅन्डलला काय म्हणतात, डिसरिस्पेक्टेड. डिसरिस्पेक्ट. अच्छा. आणि ह्या कॅन्डलला काय म्हणतात, रिस्पेक्टेड. Expected. हा, कधी पण बघा जिथे कॅन्डल बारक्या बारक्या झाल्यात त्याच्यानंतर एक मोठी कॅन्डल तयार होते बघा. आता दाखवतो इथं, तुम्हाला चार्टवर दाखवतो. बघा, मोठ्या टाइम फ्रेमला गेलो, विकलीच्या टाइम फ्रेमला गेलो. हे बघा इथे छोट्या छोट्या कॅन्डल झाल्या का सगळ्या. हो सर. हा, या छोट्या छोट्या कॅन्डल मध्ये काय कंडिशन आली तुमच्याकडं, अॅक्युम्युलेशन अॅक्युम्युलेशन. आणि मॅनिप्युलेशन केलं आणि हे डिस्ट्रीब्युशन व्हायला लागले बघा. झाले काय. हा. हा, मग हा जो फेज आहे हा अॅक्युम्युलेशनला ए म्हणतात, बरोबर आहे. हो सर. आणि ह्या मॅनिप्युलेशनला एम म्हणतात. इन म्हणतात. आणि हा जो डिस्ट्रीब्युशन जो एरिया आहे त्याला डी म्हणतात. डी म्हणतात. हा, आणि ह्या तिघांना काय म्हणतात, एएमडी. PO3. Power पॉवर of ऑफ 3. power of 3. पॉवर ऑफ 3. Yeah. ह्या तिघांना पॉवर ऑफ 3 म्हणतात, लक्षात घ्या. मग सर या हे power- सर हे काल सर हे हम्म, काल तुम्ही सांगितलं नव्हतं बरोबर. ओके ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. घेतले आता परत, हा. त्याच्यामध्ये समजलं असेल तुम्हाला. ओके, माईक ऑफ करा ओके, सर्वांची. ओके. माईक ऑफ करा, व्हिडिओ ऑफ करा सर्वांची. स्ट्रीम हँग होत्या, व्हिडिओ पण ऑफ करा. हे समजलं तुम्हाला, पॉवर ऑफ 3. बघा आता तुम्हाला इथे पॉवर ऑफ 3 काय असतं ऍक्च्युअल मध्ये दाखवतो. पॉवर ऑफ 3, माईक ऑफ करा. बघा दिसते सर्वांना हे. माईक ऑफ करा. दिसते सर्वांना. हो हो दिसते. हा. हो सर. हे बघा इथं मार्केटमध्ये जर बेरिश जर कॅन्डल तयार होत असेल तर मॅनिप्युलेशन कोणत्या साईडला होणार, वरच्या साईडला. वरच्या साईडला. आणि मार्केटमध्ये जर ग्रीन कॅन्डल जर तयार होत असेल तर खालच्या साईडला मॅनिप्युलेशन होणार, लक्षात घ्या. मग ही जी कॅन्डल असते, ही ग्रीन कॅन्डल, त्याच्या आतमध्ये छोट्या टाइम फ्रेमला तुम्ही ज्यावेळेला जाताय त्यावेळेला तुम्हाला कंडिशन काय दिसते, अॅक्युम्युलेशन, मॅनिप्युलेशन आणि डिस्ट्रीब्युशन दिसते, लक्षात घ्या. कळलं. पण प्रत्येक कॅन्डल मध्ये एकदा नसतं, हे लक्षात घ्या. मग त्याच्या अलीकडच्या कॅन्डल मध्ये अॅक्युम्युलेशन, मॅनिप्युलेशन असतं आणि एका कॅन्डल मध्ये डिस्ट्रीब्युशन पण असू शकते, लक्षात घ्या. कळलं. म्हणजे मला म्हणायचं की तुमच्याकडे प्रत्येक कॅन्डलचा, म्हणजे मंथलीचं जर कॅन्डल असेल तर तिचा स्वतःचा काय असतो, पॉवर ऑफ 3 असतो, लक्षात घ्या. मंथलीची जर कॅन्डल असेल तर तिचा स्वतःचा पॉवर ऑफ 3 असतो. विकलीची जर कॅन्डल असेल तर तिचा स्वतःचा पॉवर ऑफ 3 असतो. सगळ्यांचे पॉवर ऑफ 3 असतात, लक्षात घ्या. बघा दाखवतो तुम्हाला. आता मंथलीची कॅन्डल लावतो. बघा मंथलीची कॅन्डल. आता तुम्हाला जी कॅन्डल मगाशी मी दाखवली छोट्या टाइम फ्रेमवर, ती कॅन्डल कुठली झाली बघा, रेड. रिस्पेक्टेड. रेड नाव रिस्पेक्टेड कॅन्डल झाल्या, बरोबर ना. आणि रिस्पेक्टेड कॅन्डल मध्ये काय काय असतं, अॅक्युम्युलेशन आणि मॅनिप्युलेशन. आणि ही कोणती कॅन्डल तयार व्हायला लागल्या, डिस्ट्रीब्युशन व्हायला लागल्या, बरोबर ना. इथे कॅन्डल कोणती तयार झाल्या, अॅक्युम्युलेशन, मॅनिप्युलेशन. अॅक्युम्युलेशन. आणि हे डिस्ट्रीब्युशन दिसते काय. हा. आता इथे बघा, इथं दिसते का तुम्हाला, 4 कॅन्डल काय केल्यात, 4 कॅन्डलनी अॅक्युम्युलेट केल्यात, बरोबर सर. बरोबर काय. दिसतं 4 कॅन्डलने अॅक्युम्युलेट केलं, याने मॅनिप्युलेट केलं आणि याने डिस्ट्रीब्युट केलं, बरोबर. हो सर. हा, आता इथं कसं असतं सांगतो तुम्हाला. इथं जेवढ्या कॅन्डल अॅक्युम्युलेट होतात तेवढ्या कॅन्डल वरती टार्गेट मिळतं, तुम्हाला लक्षात घ्या. कारण की हा मोठ्या कुठल्या तरी टाइम फ्रेमचा पॉवर ऑफ 3 असतो, लक्षात घ्या. बघा इथं हा जो एरिया आहे, ह्या एरियामध्ये मार्केटने काय केलंय, अॅक्युम्युलेशन. अॅक्युम्युलेशन. आणि ह्या एरियामध्ये मार्केटने काय केलंय,
मॅन्युप्युलेशन. आता इथे किती कॅन्डल आहेत? 4 कॅन्डल आहेत, बरोबर? हा मग टार्गेट तुमचं 4 कॅन्डलचं असणार. ओके. कळालं तुम्हाला? हा काय झाला हा. तुमचा डिस्ट्रीब्युशन, आणि ह्याला काय म्हणतात? पॉवर ऑफ 3 म्हणतात, लक्षात घ्या. कळालं? हो सर. हो हा, फक्त हा पॉवर ऑफ 3 कुठं पकडायचं, काय पकडायचं, ह्याला सपोर्ट लागतो, लक्षात घ्या. सपोर्ट जर प्रॉपर जर तुम्हाला समजायला लागला, बाकीच्या भरपूर गोष्टी आहेत, ह्या सपोर्ट वगैरे समजायला लागला की तुम्हाला मॅन्युप्युलेशन कुठे येणार आहे हे समजून येते, लक्षात घ्या. आणि मॅन्युप्युलेशन आल्यानंतर तुम्ही ट्रेड पकडू शकता आणि एवढी मोठी रॅली पकडू शकता, लक्षात घ्या. कळालं? त्या कॅन्डलचं महत्व काय समजलं का तुम्हाला? बघा इथं पण खाली पण 2 कॅन्डल आहेत बघा. हो. दोन कॅन्डलने अक्युमुलेशन केलं, या कॅन्डलने मॅन्युप्युलेशन केलं, या कॅन्डलनं डिस्ट्रीब्युशन केलं. म्हणजे हा तुम्हाला इथं 6 महिन्याचा दिसला आहे, पण 12 महिन्याच्या कॅन्डलमध्ये 12 महिन्याचा हा पॉवर ऑफ 3 आहे, लक्षात घ्या. हा एवढा बघा, 12 महिन्याला ज्यावेळेला जाणार तुम्ही त्यावेळेला तुम्हाला समजणार की तो 12 महिन्याचा पॉवर ऑफ 3 आहे. बघा इथं अक्युमुलेशन एरिया आहे, मॅन्युप्युलेशन आणि डिस्ट्रीब्युशन. ते काय तुम्हाला नंतर कळेल, समजेल ते प्रॉपर. समजलं? हो सर. अक्युमुलेशन, डिस्ट्रीब्युशन, मॅन्युप्युलेशन, पॉवर ऑफ 3 तुम्हाला समजलं असेल. त्याच्यानंतर काल काय घेतलं, बाकीचं काय तुम्हाला पुलबॅक घेतलाय. पुलबॅक सगळ्यांना समजलं? हो समजला. पुलबॅकचे चार्ट पाठवायला नाहीत, तुम्हाला ग्रुप दिला होता. कुणी चार्ट पाठवायला नाहीत पुलबॅकचे. पाठवा. तुम्हाला मार्केटमध्ये प्रॉफिट करायचं असेल तर स्टडी करावा लागेल, लक्षात घ्या. समजलं? त्याच्यानंतर ट्रेंड घ्या. ट्रेंड नोट डाऊन करून घ्या. ट्रेंड नोट डाऊन करून घ्या. पुलबॅक एकदा परत सांगतो. पुलबॅक चेक करा. बघा पुलबॅक म्हणजे काय असतात. आता ऍक्च्युली तुम्ही मोठा टाइम फ्रेम लावा. बघा हा मोठा टाइम फ्रेम आहे. आता इथे पुलबॅक कशी काउंट करायची तुम्हाला दाखवतो मी. बघा मार्केट कुठं चाललंय, कुणाचा प्रश्न होता? माईक ऑन करा. पुलबॅक साठी प्रश्न कुणाचा आहे? माईक ऑन करा. सर माझा होता. ओके ठीक आहे. आता इथं तुम्हीच उत्तर द्या फक्त मला, म्हणजे तुम्हाला समजून येईल. आता ही ग्रीन कॅन्डल आहे, बरोबर? हा ही ग्रीन कॅन्डल आहे. ह्या ग्रीन कॅन्डलच्या खाली कुठली दुसरी कॅन्डल आली का पुढची? नाही. हा आली. मग त्याच्यानंतर ह्या कॅन्डलच्या खाली पुढची कुठली कॅन्डल आली का बघा. ह्या ग्रीन कॅन्डलच्या काय? हा, ह्या ग्रीन कॅन्डलच्या खाली आले पुढची कुठली कॅन्डल? नाही नाही नाही. या कॅन्डलच्या खाली कोण आले? नाही या कॅन्डलच्या खाली कोण आले? नाही या नाही या नाही या नाही नाही. या एवढ्या कॅन्डलच्या खाली कोणच आलेलं नाही. मग आपण परत पुढे वरच्या बाजूला गेलो आणि वरच्या बाजूला परत आपण चेक करणार. या कॅन्डलच्या कोण खाली आले का बघा. नाही. नाही. त्याच्यानंतर ही कॅन्डल तयार झाली तुमच्याकडे, बरोबर आहे का? हम्म, ही ग्रीन कॅन्डल तयार झाली. हम्म. आणि ह्या ग्रीन कॅन्डलच्या खाली ह्या कॅन्डल आल्या का सगळ्या? हा 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 हा, ह्या कॅन्डल ज्या वेळेला ह्या पहिला इकडचा जो प्रिव्हियस जिथनं मार्केट आले त्याच्यावरती क्लोज झाल्यानंतर ही कॅन्डल क्लोज झाली की नाही बघा त्याच्यावरती? हम्म. झाली ना? हा त्यावेळेला ह्या जो लो असतो ह्या लोला काय म्हणतात? पुलबॅक म्हणतात, लक्षात घ्या. समजलं? ओके ओके. हे झालं अप ट्रेंड मधलं. डाऊन ट्रेंड मधलं पण एकदा दाखवतो तुम्हाला मी. सर मोस्टली टाइम फ्रेम काय लावायची? टाइम फ्रेम नंतर ना, पहिल्यांदा आता पुलबॅक फक्त लक्षात घ्या तुम्ही. टाइम फ्रेमचं नंतर स्किल सांगतो तुम्हाला मी. पहिल्यांदा पुलबॅक लक्षात घ्या. सर मग ते किती मिनिटाचं ह्याच्यावर पण केलं चालते ना सध्या? आता तुम्ही प्रॅक्टिस करण्यासाठी पुलबॅक कोणत्या पण टाइम फ्रेमवर मार्क करा, काय प्रॉब्लेम नाही. बघा वरनं मार्केट खाली यायला लागले, बरोबर? आता आपण मगाशी ह्या कॅन्डलच्या लोच्या खाली बघत होतो आणि उलटा पुलबॅक मार्क करताना हायला. या कॅन्डलच्या वरती कोण गेले का बघा? नाही. या कॅन्डलच्या वरती कोण गेले का बघा? नाही गेलं सर. नाही.
त्याच्यानंतर ही कॅन्डल झाली, 3 नंबरला ही कॅन्डल झाली, ह्या कॅन्डलच्या वरती गेलं मार्केट, हो गेलं. मग इथनं मार्केट पहिल्यांदा खाली गेलं आणि परत वरती गेलं आणि खाली गेलं परत. मग इथं ह्या प्रिव्हियस कॅन्डलच्या खाली क्लोज झाली, त्यावेळेला हा काय झाला तुमच्याकडे पुलबॅक झाला. सर कळालं full- ग्रीन कॅन्डल खाली जर क्लोजिंग केली तरी तो फुल बॅक होतो. हो 100% होतो. फक्त तुम्हाला प्रिव्हियस लोच्या खाली क्लोजिंग लागते, लक्षात घ्या. म्हणजे थोडक्यात काय, तुम्ही मला सांगा, एका जर वाघाला जर पुढच्या गोष्टीवर जर हल्ला करायचा असेल तर तो काय करतो? असा डायरेक्ट हल्ला करतो कधी? नाही. 4 पाय पाठीमागे येतो. इथनं जरासा येतो आणि चार पाय पाठीमागे येणार आणि डायरेक्ट हल्ला करणार, लक्षात घ्या. म्हणजे कसं बघा, असं इथनं वरती जाणार, जरासा खाली जाणार आणि परत हल्ला करणार. मग हा जो पाठीमागा जो एरिया कुठपर्यंत गेलाय, ह्या एरियाला काय म्हणतात? पुलबॅक. म्हणजे वाघ इथपर्यंत गेला आणि 4 पाय पाठीमागे गेला आणि पुढे ढकलला, हल्ला केला त्यानं, त्यावेळेला हा काय आला? पुलबॅक आला, लक्षात घ्या. कळलं तुम्हाला? हो समजलं पुलबॅक? हो सर समजलं. हॅलो सर, हा बोला. डाऊन ट्रेंड असेल तर ग्रीन कॅन्डल रेड कॅन्डलच्या खाली क्लोज झाली पाहिजे का, की तसं काही नाही, वरती पण क्लोज होऊ शकते? हे बघा, इथं कॅन्डलचा कलर मॅटर करत नाही. ही ब्लॅक पण कॅन्डल असू शकते आणि पुढची ही ब्लॅक हिचा हाय पण घेऊ शकते, लक्षात घ्या. कॅन्डलचं कलर मॅटर करत नाहीत. फक्त इथं काय लक्षात घ्यायचं तुम्हाला, पुलबॅक वेळेला मार्केट ज्यावेळेला खाली जाते, मार्केट ज्यावेळेला खाली जाते त्यावेळेला पाठीमागची जी कॅन्डल असते ना, ही कोणत्या पण कलरची असू दे, हिचा ज्यावेळेला वरचा हायच्या वरती मार्केट जातं आणि परत ह्या कॅन्डलचा जो इकडनं मार्केट इथपर्यंत आला आणि इथनं वरती गेलाय, या लोच्या खाली जाऊन क्लोज होते, त्यावेळेला ह्या वरच्या भागाला पुलबॅक म्हणायचं, लक्षात घ्या. थँक्यू. कॅन्डलचा कलर मॅटर करत नाहीत, लक्षात घ्या. इथं दाखवतो तुम्हाला, खालच्या बाजूला आहेत का बघतो इथे, 1 मिनिट. हे बघा, इथं हा तुमच्याकडे लो आहे, बरोबर आहे? हा. आता पुलबॅक बघताना काय बघायचं तुम्हाला सांगतो. पाठीमागचा लो असतो तो पहिला मार्क करायचा. हा पाठीमागचा लो मार्क केला आणि त्याच्या बाहेर ही कॅन्डल क्लोज झाली का? हो. हा, मग त्याच्या ह्या कॅन्डल क्लोज झाल्यानंतर इथनं वरती पुलबॅक बघायला चालू करायचं आपण इथनं. आता बघा, ह्या कॅन्डलच्या वरती ही कॅन्डल गेल्या, पुढची होय. नाही गेलेली. ही कुठे गेली कॅन्डल? नाही 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 गेली. सॉरी. नाही गेली. ह्या कॅन्डलच्या वरती गेले का बघा? नाही. नाही. मग ह्या कॅन्डलच्या वरती गेले? नाही. नाही गेलेलं. मग ही कॅन्डल, हा पुलबॅक झाला तुमच्याकडे, कारण की हा पुलबॅक इथं हे दिला. मग इथं समजा ही कॅन्डल आहे ब्लॅक आणि ही कॅन्डल जर अशी ह्या कॅन्डलच्या जर वरती गेली असती तर हा पुलबॅक आला असता तुमच्याकडे. लिक्विडिटी गेली तरी पकडायचं सर ते? लिक्विडिटी गेली तर म्हणजे तसं मला काय समजलं, तुम्ही काय म्हणताय? 1 मिनिट माईक ऑफ करा. एकच मिनिट थांबा. पहिला ज्यांचा प्रश्न आहे त्यांचा प्रश्नाचं उत्तर येऊन देत, मग तुम्ही पुढे बोला. 1 मिनिट थांबा, मी चार्ट बदलतो म्हणजे आणखी क्लिअर येईल तुम्हाला. हे बघा, हा डाऊन ट्रेंड आहे तुमच्याकडे, बरोबर दिसते? मार्केट खाली चाललंय. हो. हा, हे बघा, इथनं वरून ज्यावेळेला मार्केट खाली आलं आणि खालून आल्यानंतर इथनं वरती गेलं का मार्केट? हा. इथनं वरती गेलं आणि ह्या ब्लॅक कॅन्डलच्या खाली ही ह्या कॅन्डलने क्लोजिंग दिली बघा. म्हणजे मार्केट कसं आलं, इथनं इथपर्यंत आलं, इथनं वरती गेलं, इथनं परत खाली गेलं, पण क्लोजिंग नाही मिळाली. मग जरा वरती गेला आणि परत क्लोजिंग दिली, बरोबर आहे? मग हा पण पुलबॅक आला आणि हा पण पुलबॅक आला. किती पुलबॅक आले तुमच्याकडे? 2 पुलबॅक आले. 2. का? कारण की ह्या ग्रीन कॅन्डलची इनर लिक्विडिटी खाल्ली, या ग्रीन कॅन्डलची इनर लिक्विडिटी खाल्ली. 2 पुलबॅक आले. मग 2 पुलबॅक मधला हा पहिला पुलबॅक आणि हा दुसरा. करंट कोणता? दुसरा. मग हा, तो मार्क करून ठेवायचा, लक्षात घ्या. हा पुलबॅक मार्क करून ठेवायचा असा. आता इथनं खाली गेलं मार्केट, या पुलबॅक जवळ आलं? हो. नाही आलं, लक्षात घ्या. कुठं आलं मार्केट पुलबॅक जवळ? ह्या नाही सॉरी, हा नाही वरती आलं. नाही आलं. मग इथनं मार्केट खाली खाली गेलं. आता मी रिप्ले मोड चालू करतो म्हणजे तुम्हाला समजेल. बघा, इथं हा पुलबॅक तुम्ही वरच्या बाजूला मार्क करून ठेवलाय. आता पुढचे कुठली कॅन्डल पहिल्या कॅन्डलच्या वरती चाललंय का बघा? नाही. कुठलीच चाललेली नाही. मग आता शेवटला ही कॅन्डल तयार झाली, ही ऍक्च्युअली इनसाइड आहे. मग हिला मार्क करायची नाही, हिला मार्क करायची. कळलं? ही इनसाइड आहे ना तुमच्याकडं. आता आपण बघणार, हे बघा, बघा, आता ही कॅन्डलच्या आतमध्ये ही इनसाइड होती, पण ह्या कॅन्डलच्या लोला ज्यावेळेला मार्केट गेलं त्यावेळेला ह्या कॅन्डलची काय झाली तुमच्याकडं? सिक्युरिटी संपली. सिक्युरिटी संपली ना ह्या कॅन्डलची तुमच्याकडं. हो. बघा, ह्या ब्लॅक, कारण की त्याच्या खाली गेलं.
मग तुम्ही काय करणार, ही ग्रीन कॅन्डल आहे, ही ग्रीन कॅन्डल हिचा हाय मार्क करणार. हिचा हाय मार्क करून जर मार्केटने ह्याच्या खाली जर क्लोजिंग दिली तर त्याला काय म्हणणार तुम्ही, पुलबॅक म्हणणार. लक्षात घ्या. समजलं सर. बघा आता फक्त जोपर्यंत ह्या खालच्या लोच्या खाली क्लोजिंग होत नाही मार्केट, तोपर्यंत त्याला पुलबॅक म्हणायचं नाही. लक्षात घ्या. हो का, आता हा जो पुलबॅक आहे तो मी इथं नेणार. लक्षात घ्या. कारण की अजून क्लोजिंग तर मिळत नाही मला, आणि हा इथला पुलबॅक मी ह्या कॅन्डलला शिफ्ट करणार, कारण की ह्या कॅन्डलची ना लिक्विडिटी खाल्ल्या आणि ह्यांनी जर क्लोजिंग खाली दिली तर हा पुलबॅक मी म्हणू शकतो त्याला. अशा कंडिशन मध्ये ह्याच्या खाली क्लोजिंग यायला लागते. लक्षात घ्या. बघा क्लोजिंग मिळाले का अजून खाली तुम्हाला या लाईनच्या? बघा क्लोजिंग मिळाली का? आत्ता मिळाली सर. आता मिळाली, बरोबर आहे. मग हाच पुलबॅक तुमच्याकडे लास्टला आला. इथं कुठं पुलबॅक आला का बघा एवढ्या एरियामध्ये? नाही. हा, म्हणून ह्याला करंट पुलबॅक म्हणायचं. लक्षात घ्या. समजलं तुम्हाला पुलबॅक? हो समजलं सर. हा, हे डाऊन साईडचे होते, अप साईडचे याच्या अपोजिट साईडला बघायचं. म्हणजे इथं मी हाय बघितलेत आणि अप साईडचे बघताना तुम्ही लो कडे बघायचं. लक्षात घ्या. कळलं? ठीक आहे सर. हो. हा, पण हा पुलबॅक आहे बघा, इथनं इथेपर्यंत पुलबॅक आहे, बरोबर आहे का? पण समजा इथे एक मोठी अशी जर कॅन्डल असेल आणि हा पुलबॅक जर आला तर ह्याला इनसाइड म्हणायचं. लक्षात घ्या. कारण की ह्या कॅन्डलची जोपर्यंत सिक्युरिटी संपत नाही मोठ्या, तोपर्यंत ह्याला पुलबॅक तुम्ही काउंट करू शकत नाही. कळलं मी काय म्हटलो? हो हो. तर एक वेळेस ऑफ साईड काय म्हणला? हॅलो, ऑफ साईडचं एक वेळेस ऑफ साईडचं दाखवा. अप साईडचं दाखवू का? एक वेळेस. ओके, ठीक आहे, दाखवतो. ओके, इकडे आता तुम्हाला मी कॅन्डलची सिक्युरिटी सांगितल्या, पहिल्या दिवशीच सांगितल्या कॅन्डलची सिक्युरिटी आहे बघा. हा, बघा पहिल्या कॅन्डलच्या वरती ही कॅन्डल गेली, याचा अर्थ काय झाला? इथं रन झाला, बरोबर ना? हिच्यावरती इथं गेली, इथं काय झाला? परत रन झाला, बरोबर आहे? हिच्यावरती इथं गेली, हे रन झाला. पण प्रत्येक ह्या कॅन्डलच्या खाली कोण यायला लागले का बघा? कोण येत नाही ना या कॅन्डलच्या खाली, नाही येत. मग इथनं मी जरा वरती गेलो असं बघायला, बघा या कॅन्डलच्या खाली कोण आलंय का बघा? नाही आलं. मग ह्या कॅन्डलची सिक्युरिटी हिने संपवली. मग ह्या कॅन्डलच्या खाली कोण आले का बघा? आलंय ना? हे बघा, ही ब्लॅक कॅन्डल, या कॅन्डलच्या खाली ब्लॅक कॅन्डल आली ना तुमच्याकडं. आता तुम्हाला जर ह्या जर लेवलला जर तुम्हाला जर पुलबॅक जर म्हणायचा असेल तर हा जो हाय आहे याच्यावरती मार्केटला काय द्यायला पाहिजे? क्लोजिंग द्यायला पाहिजे. हा जो प्रिव्हियस हाय आहे, इथनं मार्केट इथं आले, मग याच्यावरती जर क्लोजिंग मिळाली तर ह्याला काय म्हणणार तुम्ही? पुलबॅक म्हणणार. इथं क्लोजिंग मिळाले का बघा? मिळाली ना. कुठं क्लोजिंग कुठे मिळाल्या? क्लोजिंग मिळालं नाही. क्लोजिंग म्हणजे ह्याच्या जाऊन बाहेरच्या बाजूला जाऊन कॅन्डल क्लोजिंग व्हायला लागते. क्लोजिंग झाल्या का इथं? नाही झालेली, बरोबर ना? इथं नाही झाले. मग क्लोजिंग द्यायच्या अगोदर इथनं मार्केट वरती आलं आणि ह्या कॅन्डलची पण इथं लिक्विडिटी काढली, मग हा एक पुलबॅक आला ना तुमच्याकडं, बरोबर काय? दोन पुलबॅक आले, मग हा 1 नंबरचा आणि हा 2 नंबरचा. मग करंट कोणता यातला? 2 नंबरचा. मग 1 नंबरला व्हॅल्यू द्यायची नाही आणि 2 नंबरला व्हॅल्यू द्यायची आणि 2 नंबर फक्त मार्किंग करून घ्यायचा असं. कळलं? आता हा पुलबॅक मी मार्क का केला? कारण की याच्या खाली सगळ्यात जास्त लिक्विडिटी पडल्या. मग इकडं मार्केटने काय केलं? लिक्विडिटी घेतली का, गोळा केली का लिक्विडिटी? आणि लिक्विडिटी गोळा घेतल्यानंतर ना इथं तुमचा बायचा ट्रेड पडला आणि तिथनं मार्केट परत वरती गेलं. समजलं?
ऍक्च्युली पुलबॅक कशासाठी कलेक्ट करायचे ते तुम्हाला पुढे दाखवतो मी. अजून तुम्हाला तो पुढचा लेक्चर ज्यावेळेला येईल ना त्यावेळेला समजेल तुम्हाला पुलबॅक कशासाठी पाहिजे होते आपल्याला. समजले पुलबॅक? हो सर. हँड राईज करा पुलबॅक साठी. ओके ठीक आहे. त्याच्यानंतर टायटल घ्या ट्रेंड. टायटल घ्या ट्रेंड. स्क्रीन दिसते सर्वांना? हो दिसती. ट्रेंड म्हणजे काय सांगा? डायरेक्शन. मार्केटचं डायरेक्शन. हा लिहून घ्या थोडक्यात. ट्रेंड म्हणजे मार्केटचं डायरेक्शन. मार्केटमध्ये किती प्रकारचे ट्रेंड असतात? 3 प्रकारचे, बरोबर ना? त्यातला पहिला त्यातला पहिला ट्रेंड लिहून घ्या. पहिला ट्रेंड अप ट्रेंड लिहून घ्या. अप ट्रेंड लिहून घ्या. स्क्रीन दिसते सर्वांना वाईट? दिसती. हा मला सांगा, मार्केट ज्यावेळेला वरती जातं त्यावेळेला असं कधी डायरेक्ट वरती जातं का? नाही जात. मग मार्केट कसं वरती जातं? जरासं वरती जातं आणि जरा परत खाली येतं आणि परत वरती जातं, बरोबर ना? हो. हा मग इथे पहिल्यांदा मार्केटने काय मारला? हाय मारला. आणि इथे मार्केटने पहिल्यांदा लो मारला. म्हणजे लो वरून मार्केट हायला गेलं आणि त्याच्यानंतर परत खाली आलं आणि परत वरती गेलं. मग आता हा लो मारला ना मार्केटनं, बरोबर ना? हो. आता तुम्ही मला सांगा, हा लो पहिल्या लो पेक्षा हा जो लो आहे हा तो हायर आहे की लोअर आहे? हायर लो. हायर आहे. म्हणून इथं मेन्शन काय येणार तुमच्याकडे? हायर लो येणार. लक्षात घ्या. कळलं? हो. हा आता पहिल्या हायच्या वरती हा जो हाय मारलाय तो पहिल्या हायच्या वरती हायर आहे की लोअर आहे? हायर आहे. हायर आहे. मग इथं काय येणार तुमच्याकडे? हायर आहे येणार. लक्षात घ्या. बरोबर. परत मार्केट खाली आलं आणि परत वरती गेलं. मग इथे काय येणार तुमच्याकडे? हायर लो. हायर लो. आणि परत इकडच्या बाजूला काय येणार? हायर आहे येणार. लक्षात घ्या. काल असं मार्किंग करून घ्या आणि अपट्रेंड टाका इकडे. अपट्रेंड टाका, मार्किंग करून घ्या. अपट्रेंडचं फॉर्मेशन काय सांगा मला? हायर आहे, हायर लो. हायर आहे, हायर लो, हायर आहे, हायर लो. मार्केट ज्याला वरती जातं त्यावेळेला या फॉर्मेशन मध्ये जातं. हायर आहे, हायर लो, हायर आहे, हायर लो. घेतलं नोट डाऊन करून? हो सर. हा आणि ड्रॉइंग पण काढून घ्या प्रॉपर. आणि हायर आहे, हायर लो वगैरे सगळं मार्किंग करून घ्या. माईक ऑफ करा. माईक ऑफ करा. ज्यांचे माईक चालू आहेत त्यांनी ऑफ करा. ज्यांना बोलायचं त्यावेळेला बोला. माईक ऑफ करा. ज्यांचा चालू आहे त्यांनी माईक ऑफ करा. याचं काय होणार आहे? तुम्ही रेकॉर्डिंग बघताना तुमचाच आवाज तुम्हाला येणार आहे. हे कानाला त्रास देते. लक्षात घ्या. तुमचा जो आवाज येतोय, नॉईस जी सोडतोय ते त्या त्रास होते. त्याच्यामुळे माईक ऑफ करा. ज्यावेळेला बोलायचं त्यावेळेला ऑन करा माईक. माईक ऑन करायला तुम्हाला मी काही हे करत नाही आहे, पण ज्यावेळेला खरंच तुम्हाला खरंच मार्केट माईकची गरज आहे त्यावेळेला माईक ऑन करा.
झालेलं आहे सर्वांचं. हो. त्याच्यानंतर डाऊन ट्रेंड लिहून घ्या. डाऊन ट्रेंड नोट डाऊन करून घ्या. डाऊन ट्रेंड नोट डाऊन करून घ्या. डाऊन ट्रेंड मध्ये मार्केट खाली जातं, मग डायरेक्ट कधी खाली जातं का? नाही. नाही जात. मग कसं जातं, पहिल्यांदा जरासं खाली जाणार, जरा वरती जाणार, परत खाली जातं, परत खाली, परत वर, परत खाली, असं जातं. बरोबर ना? म्हणजे पहिल्यांदा मार्केटनं एक हाय वरून मार्केट लोला आलं. मग हा जो हाय मारला मार्केटनं, तो पहिल्या हायच्या लोअर आहे की हायर आहे? लोअर हाय. लोअर हाय, म्हणून इथे लोअर हाय तयार होणार, लक्षात घ्या. आणि या लोच्या खाली हा लो मारला, याचा अर्थ इथे काय तयार होणार तुमच्याकडे? लोअर लो. लोअर लो. लोअर हाय. हा, अशा पद्धतीने. डाऊन ट्रेंडचं फॉर्मेशन काय आहे? हायर लो टू लोअर हाय लोअर लो. लोअर हाय लोअर लो, Lower लोअर हाय low, लोअर low. लो. हा, अशा पद्धतीचं ड्रॉइंग करून घ्या आणि माइक ऑफ करा सर्व. डाऊन ट्रेंडचं मार्किंग झालं असेल तर हँड राईज करा. डाऊन ट्रेंडचं मार्किंग झालं असेल तर हँड राईज करा. हॅलो. झालं. ओके, ठीक आहे. झालं असेल तर हँड राईज करा सर्वांनी. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर ना तिसरा ट्रेंड कोणता असणार आहे सांगा तुमच्याकडे? हा, साइडवेजचा असं एक मार्किंग करून घ्या. हो का, इथं आता हा अप ट्रेंड आहे तुमच्याकडं, हा ट्रेंड आहे तो साइडवेज, असं एक मार्किंग करून घ्या. आता इथे काय कॅन्डल काढत बसू नका, एक डायरेक्ट असं मार्किंग करून घ्या आणि त्याच्यावरती त्याला नाव टाका साइडवेज. मार्केटमध्ये कोणत्या ट्रेंडमध्ये तुम्हाला प्रॉफिट होणार? अप ट्रेंड डाऊन ट्रेंड. अप ट्रेंड डाऊन ट्रेंड. साइडवेज मध्ये होतो का? नाही. नाही. लॉस. हा, साइडवेज मार्केट बनवतात कारण की त्याच्यामध्ये स्टॉप लॉस हंटिंग करतात आणि त्याच्यानंतर ट्रेंड चालू होतो, लक्षात घ्या. आणि प्रीमियम पण वाईल्ड होते. साइडवेज घेतला असेल तर हँड राईज करा. सर एक क्वेश्चन. हा, बोला. कुणाचा क्वेश्चन आहे ते? बोला शुभम सर. हॅलो शुभम सर, माइक ऑन करा आणि बोला.
सर हॅलो. हा बोला. मी काय बोलतो सर, आता तुम्ही हा पुल बॅक जी पहिली लाईन आली आहे ना आपल्या ब्लॅक कॅन्डलची, खाली 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 एकदम, तर तिकडे बघा हायर हाय कुठल्याच याचा आपला हे नाही झाला, वरची साईड लिक्विडिटी नाही घेतली कॅन्डलनी, नाही आणि नाही एकदम खालची हे बघा इथे पुलबॅक कुठे होणार सर? इथं पुलबॅक शिकवत नाही मी तुम्हाला. हा साईडवेज मार्केट आहे. साईडवेजचं ड्रॉइंग असं काढा म्हटलं मी. नाही सर, असंच विचारलं कारण मला तो क्वेश्चन आला ना, म्हणून. हा खालचा तुम्ही जी लाईन मारली ना पहिलीवाली, हा पहिलीच हा ब्लॅक आहे, मग हा तो जो लो आहे पुलबॅक ना, नाही होणार. हा जो लो हा. आहे, हा लो जोपर्यंत तुटत नाही तोपर्यंत इथला कुठलाच पुलबॅक येणार नाही, लक्षात घ्या. अच्छा, हा म्हणून विचारला सर, म्हणून विचारला. हा बाकी हा काय लो नाही सर. हा ओके ओके सर, चालेल, थँक्यू. चालेल. ओके. हा तिसरा जो ट्रेंड आहे तुमच्याकडे तो साईडवेज आहे, बरोबर ना? हे बघा हा तुमच्याकडे डाऊन ट्रेंड आहे. हा तुमच्याकडे डाऊन ट्रेंड आहे, अप ट्रेंड दाखवलेला आहे तुम्हाला. त्याच्यानंतर ना हा अप ट्रेंड आहे बघा तुमच्याकडे, आणि हा साईडवेज आणि हा डाऊन ट्रेंड आहे. तुम्ही मार्किंग करून घेतलेलं आहे, बरोबर ना? अप ट्रेंडचं फॉर्मेशन काय असणार सांगा मला जरा. हायर लोअर हाय हायर हायर लो, हायर higher हायर लो, बरोबर ना? आणि डाऊन ट्रेंडचं काय असेल? लोअर हाय, हायर लोअर लो लो. लोअर हाय हायर लो नाही, डाऊन ट्रेंड मध्ये हायर कुठून आलं? लोअर हाय, लोअर लो, लोअर हाय, लोअर लो, लोअर हाय. बरोबर ना? हो सर. हा यस. हा. आता तुम्ही मला एक गोष्ट सांगा, तुम्ही ज्या वेळेला स्ट्रक्चर मॅपिंग करताय, स्ट्रक्चर मॅपिंग म्हणजे काय? ट्रेंड मॅपिंग करणं. मग असं तुम्ही ट्रेंड मॅपिंग करताय, बरोबर ना? या पद्धतीने तुम्ही ट्रेंड मॅपिंग करताय. इथं काय येतं तुमच्याकडे? हायर हाय येतो. इथे काय येतो तुमच्याकडे? हायर लो येतो, बरोबर ना? अशा पद्धतीने तुम्ही स्ट्रक्चर मॅपिंग करताय, बरोबर काय? हॅलो सर बरोबर. बरोबर आहे. पण एक गोष्ट सांगा, हा जो लो आहे आणि हा जो लो आहे आणि हा जो लो आहे, ह्या लोची लिक्विडिटी खाल्ली का मार्केटनं? नाही खाल्ली, बरोबर आहे. मग सगळेच लोक जर मार्केट मेकर पण वरती चाललेत आणि तुम्ही पण वरती चाललेत, मग प्रॉफिट कसं होणार मार्केट मेकरला? बरोबर ना? मग इथे बघा, इथनं मार्केट वरती गेलं, परत खाली आलं, आणि परत वरती गेलं, आणि परत खाली आलं, आणि परत वरती गेलं, परत खाली आलं, परत वरती गेलं, परत खाली गेलं, आणि वरती गेलं, बरोबर आहे? इथं काय होणार लक्षात घ्या. इथं तुमच्याकडे इथं हायर हाय होता, बरोबर आहे? हाच हायर हाय जर इथं तुम्ही घेतला, समजा हाच हायर हाय जर इथे घेतला, तर इथं तुम्ही काय म्हणणार? ट्रेंड चेंज झाला म्हणणार, बरोबर आहे का? मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट. हा, ट्रेंड चेंज झाला म्हणणार तुम्ही, आणि ट्रेंड चेंज झाल्यानंतर वरच्या बाजूने सेल करायला जाणार, आणि मार्केट कुठे जाणार? त्यावेळेला वरती जाणार, फेल होणार तुम्ही, बरोबर आहे का? पण ऍडव्हान्स स्ट्रक्चर मॅपिंग असते. ऍडव्हान्स स्ट्रक्चर मॅपिंग म्हणजे जे मार्केट मेकर असतात त्यांचं स्ट्रक्चर मॅपिंग कसं करायचं असतं तुम्हाला मी इथं थोडक्यात हिंट देतो, आपण पुढे बघणार आहोत ते. हा जो पहिल्या बाजूला जो तुम्ही इथं हायर आय दिलाय, इथं हायर आहे बघा, इथं हायर आय दिला ना इथला इकडे तुम्ही, पण हा हायर आय देता हा चुकीचा, लक्षात घ्या. कारण की हा जो लो आहे याची लिक्विडिटी जोपर्यंत मार्केट खात नाही तोपर्यंत तुमच्याकडे हायर हाय कन्फर्म होत नाही. मग बघा हा लोची इथं लिक्विडिटी खाल्ली मार्केटनं, खाली ना. हा खाल्ली. हा ज्या वेळेला लिक्विडिटी खाल्ली त्यावेळेला इथे हायर हाय कन्फर्म येणार, लक्षात घ्या. तुमच्याकडे इथे हायर आहे, आणि ही लिक्विडिटी खाऊन हायर हायच्या वरती ज्यावेळेला मार्केट जाईल त्यावेळेला हायर लो इथे येणार, लक्षात घ्या. तुमचा हायर लो कुठे येणार? कुठे येणार? सर पण तो पहिला मायनर लो होईल ना. मायनर आणि काय संबंध नसतोय. तुम्ही स्ट्रक्चर असंच हा मायनर लो धरायला गेल्यानंतर ना तुमचा माईक ऑफ करता. हो का? हा जर तुम्ही मायनर लो जर धरला तर इथे ट्रेंड चेंज म्हणून वरनं सेलिंग करायला जाणार नाही तुम्ही, हो जाणार ना सर. आणि मग स्टॉप लॉस गेला तर तुमचा, मग मायनर कशाला पाहिजे तुम्हाला? बरोबर आहे ना? हे बघा इथं हा 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 जरा माईक माईक बंद करत. आदिनाथ सर, तुमचा माईकचा प्रॉब्लेम आहे, तुमचा माईक बंद करा. नाही सर, मी एकटाच बसलेलोय. मी एकटाच बसलेलोय सर. नाही खरं तुमचा माईक ऑन केला की माझा डबल आवाज येतोय.
ओके ओके. हा तुमचा माईक ऑन करू नका. हे काय ते माईक ऑफ करा सर्वांचे. हे तुमचं जे स्ट्रक्चर मॅपिंग आहे 1 नंबरला, हे 1 नंबरला जे स्ट्रक्चर मॅपिंग आहे ह्याला कोणतं स्ट्रक्चर मॅपिंग म्हणतात? रिटेलर. हे का, हे 1 नंबरला जे स्ट्रक्चर मॅपिंग आहे त्याला रिटेलर मॅपिंग म्हणतात आणि 2 नंबरला जे स्ट्रक्चर मॅपिंग आहे त्याला मार्केट मेकर मॅपिंग म्हणतात. लक्षात, स्ट्रक्चर मॅपिंग. याच्यामध्ये तुमच्या इथं हायर आलाय, पण ह्याच्यामध्ये इथं हायर येत नाही. ज्या वेळेला पहिल्या बॉटमची लिक्विडिटी खाते मार्केट, त्यावेळेला वरच्या बाजूला हायर आय कन्फर्म होतो. लक्षात घ्या. आणि हायर आय कन्फर्म झाल्यानंतर ना, ज्या वेळेला हायर हायच्या वरती मार्केट क्लोजिंग देतं त्यावेळेला हायर लो कन्फर्म होतो. परत तसंच आता पहिला हायर आय तुटल्यानंतर ना परत एक पुलबॅक आला आणि पुलबॅकची लिक्विडिटी ज्या वेळेला खाल्ली त्यावेळेला इथं हायर आय कन्फर्म झाला. लक्षात घ्या. आणि हा हायर आय ज्या वेळेला तोडणार त्यावेळेला इथं हायर लो कन्फर्म झाला. आणि अशा पद्धतीने जे स्ट्रक्चर मॅपिंग केलं जातं त्याला मार्केट मेकर स्ट्रक्चर मॅपिंग म्हणतात. लक्षात घ्या. समजलं स्ट्रक्चर मॅपिंग कशा पद्धतीने येतं? पुढे आपण हे शिकणार आहोत. त्याच्यासाठी मी तुम्हाला पुलबॅक शिकवला होता. समजलं हे मला काय सांगायचं आहे तुम्हाला? येस सर, येस सर. येस सर, येस सर. बरोबर आहे ना? म्हणजे इथं हा जो लो आहे आणि हा जो लो आहे आणि हा जो लो आहे ह्याच्या खाली जी लिक्विडिटी पडलेली असते ती मार्केट मेकरला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मार्केट मेकर तुमच्या मार्केटला डायरेक्शन देत नाहीत. लक्षात घ्या. म्हणजे हे सर तुम्हाला ते रिटेलरचं जे आलेलं आहे ते पुलबॅकच आलेलं आहे म्हणायचं. हा ह्यो पुलबॅकच आहे. हा पुलबॅक जो पण खात नाही मार्केट तोपर्यंत तुमच्याकडे मार्केट रिअल मोमेंटम देत नाही. लक्षात घ्या. म्हणजे आता जे आम्ही जे समजतोय हा याला ते हायर लो समजतोय. हा ती लिक्विडिटी आहे. हा ती लिक्विडिटी आहे पडली. हा जोपर्यंत ते लिक्विडिटी घेणार नाही तोपर्यंत ते वरच्या साईडला क्लोजिंग देणार नाही तोपर्यंत मुवमेंट हायर करणारच लो नाही. होणार. हा हायर लो हे होणार नाही. ते घेऊन नंतर ना वरच्या बाजूला ते दाखवतो तुम्हाला. मी तुम्हाला शेवटची 2 लेक्चर तुम्हाला ती चांगल्या पद्धतीने ऍडव्हान्स मधले लेक्चर असणार आहेत ती तुम्हाला देणार आहे मी. लक्षात घ्या. ते मॅपिंग कसं करायचं काय करायचं दाखवतो तुम्हाला मी त्यावेळेला. हे बघा इथं थोडक्यात कसं असतं तुम्हाला सांगतो. तुम्ही काय करणार आहे बघा इथं थोडक्यात. इथं तुम्ही काय करणार की इथनं मार्केटला इथंपर्यंत मॅपिंग करणार. बरोबर आहे का? इथंपर्यंत आणि इथनं नेणार आणि परत वरती नेणार असं. बरोबर आहे काय? हा बरोबर आहे. मग इथं तुमचा हायर लो येणार रिटेलरचा. बरोबर आहे काय? पण मार्केट मेकरचा हायर लो कुठे येणार? इथे येणार बघा. आला काय हायर लो? हा हायर लो. मग तुमच्या इथं बायची एंट्री पडली आणि नंतर मार्केट वरती गेलं. तुम्ही काय करणार? इथनं मार्केट इथं आल्यानंतर इथं बायची एंट्री टाकायला बघणार आणि मार्केट वरती जाते का बघणार. बरोबर आहे ना? हो सर. कळालं मला काय म्हणायचं तुम्हाला? हो सर. हा आणि हे जे स्ट्रक्चर मॅपिंग आहे हे तुम्हाला प्रॉपर पद्धतीने शिकवणार आहे मी. म्हणजे पुढे ऍडव्हान्स मध्ये ती गोष्ट कळेल तुम्हाला. लक्षात घ्या. कळालं? आणि ते स्ट्रक्चर मॅपिंग कसं केलं जातं प्रॉपर हे तुम्हाला मी त्याच्यामध्ये दाखवतो. तर का हा तुमच्याकडे आता गोल्ड लाईव्ह आहे. बरोबर आहे. इथं तुमच्याकडे हायर लो आलाय. हा आता स्ट्रक्चर मॅपिंग प्रमाणे आलाय. पण हायर लो हा जवळ आलाय म्हणजे हायर हायच्या जवळ आलाय. मग हायर लो हा चुकीचा. लक्षात घ्या. तुमचं मार्केट ह्या पूर्ण ट्रेंडच्या 50% करेक्शन करणार आणि मग वरती जाणार. हे नंतर तुम्हाला समजेल. जसं पुढे जाईल तशा सगळ्या गोष्टी समजत जातील तुम्हाला. ट्रेंड समजला सर्वांना? येस सर. Yes, sir. अपट्रेंडचं फॉर्मेशन सांगा. हायर आहे हायर. ओके. डाऊन ट्रेंडचं फॉर्मेशन सांगा. लोअर हाय लोअर. ओके ठीक आहे. त्याच्यानंतर इम्पल्स टाका. इम्पल्स टाका. इम्पल्स आणि करेक्शन टाका. आणि अपट्रेंड पण टाका. अपट्रेंड मध्ये इम्पल्स आणि करेक्शन.
ड्रॉइंग पण करून घेतलं चालेल असं. ड्रॉइंग झाल्यानंतर हँड राईज करा सर्वांनी. ड्रॉइंग झालेलं आहे सर्वांचं मला वाटतंय, हो का? आता तुम्ही मला एक गोष्ट सांगा, तुमच्याकडे एक बॉल आहे. बॉल जर तुम्ही वरती फेकायला लागलाय तर वरती फेकताना जास्त ताकद लागणार का खाली येताना जास्त ताकद लागणार? वरती फेकताना, बरोबर ना? बरोबर ना? म्हणजे इथे तुमच्याकडे बॉल आहे आणि हा बॉल तुम्ही वरती फेकलाय, बरोबर? इथं ताकद जास्त लागल्या का इथं ताकद जास्त लागल्या? एक नंबरला ताकद जास्त लागल्या, 2 नंबरला? एक नंबरला. मग एक नंबरला जिथं ताकद जास्त लागल्या त्याला काय म्हणायचं? इम्पल्स. आणि 2 नंबरला जे मार्केट थोडंसं खाली गेलं त्याला काय म्हणायचं? करेक्शन म्हणायचं. लक्षात घ्या. करेक्शन. कळलं? मला सांगा इम्पल्स कुठून कुठे यायला लागल्या? हायर हाय टू हायर लो. हायर लो टू हायर हाय. बघा इम्पल्स हायर लो टू हायर हाय असं मेन्शन करून घ्या तिथे प्रॉपर. आणि करेक्शन कुठनं यायला लागले? हायर हाय टू हायर लो. हायर हाय टू हायर लो, बरोबर ना? आणि इथं मार्किंग पण करून टाका. इथं आय मार्किंग करून टाका, इथं सी मार्किंग करून टाका, इथं आय मार्किंग करून टाका, इथं सी मार्किंग करून टाका, इथं आय मार्किंग करून टाका. अजून ही कुठं गेल्या सांगाल नाही म्हणून इथे मार्किंग करणार नाही तुम्ही. लक्षात घ्या. ट्रेंड कोणता आहे? अप ट्रेंड. हा अप ट्रेंड आहे. मग हे जे इम्पल्स करेक्शन आहे ते कोणते आहेत? अप ट्रेंड मधले आहेत, बरोबर ना? हा. आता हा अप ट्रेंड झाला, त्याच्या बाजूला आता मी डाऊन ट्रेंड पण दाखवतो तुम्हाला. माईक ऑफ करा. तुम्ही नोट डाऊन करून घ्या. नोट डाऊन करून घ्या, ड्रॉइंग करून घ्या. डाऊन ट्रेंड मध्ये मार्केट कोणत्या फॉर्मेशन मध्ये जाणार? लोअर लो लोअर हाय, लोअर लो लोअर हाय. ड्रॉइंग करा आणि त्याला मार्किंग पण करा. आता ज्या वेळेला खाली तुम्ही बॉल फेकणार त्यावेळेला खाली फेकताना जास्त ताकद लागणार का खालनं वरती जाताना ताकद लागणार? सांगा मला. टप्पा पडल्यानंतर ताकद जास्त की खाली फेकताना? टप्पा पण वरती जाताना जास्त. नाही, खाली फेकताना तुमची ताकद चालू ना तुम्ही पूर्ण. खाली फेकताना ताकद लागणार, लक्षात घ्या. मग खाली फेकताना मग लोअर हाय टू लोअर लो ही कोणती मोमेंट आहे तुमच्याकडं? इम्पल्स. आणि लोअर लो टू लोअर हाय कोणती मोमेंट आहे? करेक्शन. करेक्शन. ही इम्पल्स.
आणि ही कुठली मोमेंट आहे तुमच्याकडे? करेक्शन आहे. आणि ही मोमेंट कोणती आहे तुमच्याकडे? इम्पल्स. इम्पल्स. असं नोट डाऊन करून घ्या. आणि इथे काय येणार मग? आता इम्पल्स कुठं कुठे यायला लागल्या तुमची? लोअर हाय टू लोअर लो, बरोबर ना? आणि करेक्शन कुठनं यायला लागले? लोअर लो टू लोअर हाय. सेम असं ड्रॉइंग करून घ्या. हॅलो सर. हा बोला. हा सर, हे लेक्चर युट्यूबला येणार आहे का सर? हो येणार की. ओके ओके सर, थोडं ओके चालेल. सर कालचं युट्यूबला आहे काय? होय, सगळ्या लेक्चर युट्यूबला आहेत पहिल्यापासून. फक्त पहिल्या दिवसाचं नाही आहे. माईकचा थोडा प्रॉब्लेम झाल्यामुळं नाही आहे पहिल्या दिवसाचं, पण तिथनं पुढचे सगळे लेक्चर युट्यूबला आहेत. ओके ओके. नोट डाऊन झाल्यानंतर ना हँड राईज करा. समजलं हे सर्वांना? अप ट्रेंड डाऊन ट्रेंड समजलं प्रॉपर? इम्पल्स करेक्शन समजले? येस सर. त्याच्यानंतर पुलबॅक समजलेत? येस सर. ठीक आहे. त्याच्यानंतर ना आपलं सोमवारचं, आता शनिवार रविवार आपल्या क्लासला सुट्टी असते. सोमवारचं जे तुमचं लेक्चर असणार आहे ते स्ट्रक्चर मॅपिंगचं असणार, लक्षात घ्या. जे मार्केट मेकरचं जे स्ट्रक्चर मॅपिंग आहे किंवा तुम्ही कुठं चुकायला लागलाय, जे रिटेलर मॅपिंग आहे त्याच्यामध्ये तुमचं चुकी कुठं व्हायला लागल्या ते तुम्हाला सोमवारच्या लेक्चरमध्ये समजू शकतं. त्यामुळं सोमवारचं लेक्चर चुकवू नका. ओके. रविवारपर्यंत त्यांचं होईल का नाही? नाही, एक कोणतरी बोला. आम्ही मॅपिंगचं हे साधारण आम्ही पुन्हा करून पुलबॅक वगैरे पाठवतो, तुम्ही चेक करा रविवारपर्यंत. तुम्ही काय करा, पुलबॅक मार्क करा. पुलबॅक जर तुम्हाला समजत असतील तर स्ट्रक्चर मॅपिंग काहीच नाही, लक्षात घ्या. तरच पुढचं कळणार आहे ना, सगळा गोंधळ आहे ते. आम्ही पाठवतो, तुम्ही चेक करा. हा चेक करतो. तुमच्याकडे ग्रुप दिलेला आहे मी, लक्षात घ्या. ग्रुपमध्ये टाका तुम्ही. पुलबॅक मार्क करा आणि ग्रुपमध्ये टाका. कुणाचे पुलबॅक चुकल्यात हे समजते. आणि पुलबॅक हा नेहमी कुठं मार्क करायचा? इम्पल्स मध्ये मार्क करायचा, लक्षात घ्या. पुलबॅक कुठं मार्क करायचा? इम्पल्स मध्ये. लिहून घ्या, नोट डाऊन करून घ्या. पुलबॅक हा नेहमी इम्पल्स मध्येच मार्क करायचा. हे बघा, ही वरती जाणारी मुवमेंट कोणती आहे सांगा मला? मुवमेंट कोणती आहे ही? इम्पल्स. इम्पल्स इम्पल्स इम्पल्स. मग ह्या इम्पल्स मध्ये पुलबॅक आलाय का इथं? हो आलाय सर. इथं आलाय का पुलबॅक? मग करंट पुलबॅक कोणता? हा आहे ना तुमच्याकडे? हो, रिसेंट वाला. हा, कळलं का? म्हणजे पुलबॅक नेहमी तुम्हाला कुठं मार्क करायचं? इम्पल्स मध्ये मार्क करायचं. ही कोणती मुवमेंट आहे तुम्हाला? करेक्शन. आणि ही कोणती आहे? करेक्शन. इम्पल्स. हा, जरासा माईक ऑफ करा, आता तुम्हाला दाखवतो काय असतं ते. बघा, ही कोणती मुवमेंट आहे?
इम्पल्स. इम्पल्स. ही कोणती मोमेंट आहे? करेक्शन. करेक्शन आहे, बरोबर ना? आता याच्यामध्ये पुलबॅक मार्क करायचे तुम्हाला. हा पुलबॅक आहे तुमच्याकडं? हा पुलबॅक म्हणू शकतो का याला? आहे ना, नाही. बघा आहे का बघा? आहे ना सर, वरच्या साईडला क्लोजिंग दिली आहे. आहे आहे. पण ज्या कॅन्डलची लिक्विडिटी खाल्ली आहे ती कॅन्डल आतमध्ये ना, ही ब्लॅक हा, कॅन्डल ह्या बरोबर. ग्रीनच्या आतमध्ये आहे ना, मग पुलबॅक म्हणू शकता की तुम्ही याला? सर त्या ब्लॅक कॅन्डलने ग्रीन कॅन्डलची सिक्युरिटी संपवली जर असती वरच्या साईडला, खालच्या साईडला किंवा स्विप जर केली असती, खालच्या साईडला सपवायला पाहिजे तर पुलबॅक म्हणणार. वरच्या साईडला तो सिक्युरिटीचा भाग झाला. बघा खालच्या साईडची सपवल्या का? नाही सर, नाही. मग ह्याला पुलबॅक म्हणू नाही, शकता sir. तुम्ही? नाही म्हणू शकत. नो, नाही sir. हा, मग इथं किती कॅन्डल इनसाइड आल्यात? ही कॅन्डल इनसाइड आहे, ही कॅन्डल इनसाइड आहे, ही कॅन्डल इनसाइड आहे, ही पण इनसाइड आहे. ह्यांची किंमत आहे 4 कॅन्डलची किंमत नाही, लक्षात घ्या. बरोबर, ह्या कॅन्डलचा दुसऱ्या कॅन्डलने काय केली? सिक्युरिटी संपली, ह्याची किंमत संपली. आणि ह्या कॅन्डलचा हिनं लो खाल्ला खाल्ला आणि क्लोज केलं. मग हा काय झाला तुमच्याकडं? पुलबॅक झाला, बरोबर ना? हा तुमच्याकडे पुलबॅक झाला, लक्षात घ्या. आणि तो पुलबॅक आला आणि मार्केट वरती गेलं. आता मार्केट हा पुलबॅक ज्या वेळेला आला इथे, बरोबर, वरून येऊन मार्केटने काय केलं? पुलबॅक खाल्ला. बघा खाल्ला का पुलबॅक? खाल्लं. म्हणून इथे कन्फर्म काय झालं? हायर आहे कन्फर्म झालं, बरोबर. मग हा हायर आहे कन्फर्म झाला आणि माग तुमच्याकडे एक पहिला जुना काय असतो? हायर लो असतो. आहे का इथे? बरोबर काय? इथं फिबोनाची टाकायची असते, लक्षात घ्या. बॉटम वर नाही, हायला फिबोनाची टाकायची असते, बरोबर. आता इथं फिबोनाची टाकली मी, लक्षात घ्या. इथपर्यंत तुमच्याकडे प्राइस आले आणि इथं मी फिबोनाची टाकले, लक्षात घ्या, बरोबर. आता तुम्ही मला एक गोष्ट सांगा, इथं मी लाईन्स मारतो. हा एक लाईन आहे तुमच्याकडं, बघा ही एक लाईन आहे, जराशी लाईन डार्क करतो. ही एक लाईन आहे, त्याच्यानंतर ना ही एक लाईन आहे तुमच्याकडं आणि ही एक लाईन आहे, बरोबर. आता हे मार्केटचा विषय राहून दे. आता रेग्युलर बिझनेस मधला आपण विषय करूया. हो का, इथं प्राइस दिसते तुम्हाला 2763 आणि 2740, बरोबर. 2763 आणि 2740 आणि 2740 ते 2715, 2740 ते 2715, बरोबर. आता इथं मार्केटचा ट्रेंड कोणता आहे? अप ट्रेंड. अप ट्रेंड. मग परत इथनं मार्केट कुठं जाणार आहे? वरच्या साईडला, वरती जाणार, बरोबर ना. मग ही जी किंमत आहे ही महाग किंमत आहे, बरोबर ना. आणि ही जी किंमत आहे ही स्वस्त किंमत आहे तुमच्याकडे, बरोबर ना. मग हा जो एरिया आहे तो हा कोणता? स्वस्त आहे, म्हणून हा एरियाला काय म्हणणार तुम्ही? डिस्काउंट म्हणणार, लक्षात घ्या. डिस्काउंट. हा डिस्काउंट. आणि हा महाग आहे म्हणून याला प्रीमियम म्हणणार, लक्षात घ्या. प्रीमियम. मग तुम्ही मला सांगा, डिस्काउंट मध्ये खरेदी केलं पाहिजे की प्रीमियम मध्ये? डिस्काउंट मध्ये. डिस्काउंट मध्ये खरेदी केलं पाहिजे ना. यस सर, डिस्काउंट मध्ये घेतलं पाहिजे. हा डिस्काउंट मध्ये घेतलं पाहिजे. मग ज्यावेळेला प्राइस तुमची याच्या खाली येणार, माईक बंद करा. तुमचं काम झाल्यानंतर माईक बंद करा. तुम्हाला बोलायची संधी असेल त्यावेळेला माईक चालू करा. हो का, इथं आता प्राइस तुम्ही डिस्काउंट मध्ये आल्याशिवाय खरेदी नाही करणार, बरोबर ना. मग तुम्ही प्राइस कुठपर्यंत येण्याची वाट बघणार? ह्या ब्लॅक रेषेच्या खाली येण्याची. बघा आता येते का? बघा यायला लागले का? आली का प्राइस? आली. इथं प्राइस आली डिस्काउंट मध्ये. मग इथं तुम्ही बाय करू शकताय. हो, करू शकता ना. सर बाय करायचं काही क्रायटेरिया असेल ना? हा असेल, तो ऍडव्हान्स मध्ये मिळतो, लक्षात घ्या. इथे लगेच मिळणार नाही तुम्हाला. बाकीच्या गोष्टी तुम्हाला माहित नाहीत, फक्त मी तुम्हाला कन्सेप्ट शिकवायला लागलोय. इथं डायरेक्ट तुम्ही बाय करू शकत नाही, लक्षात घ्या. मार्केट वरनं आल्यानंतर कुठं थांबल, कुठं म्हणजे कुठं स्टॉप झाल्यानंतर कुठनं वरती जाणार आहे, ह्याचा जर क्रायटेरिया पाहिजे असेल तर पुढच्या लेक्चरमध्ये त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार. आता सगळ्या मिळणार नाहीत, डोक्यावरनं जातील तुमच्या सगळ्या. पुढच्या गोष्टी मी जर शिकवायला लागलो तर डोक्यावरनं जातील, त्यामुळे त्या गोष्टी मी शिकवत नाही. इथनं मार्केट वरनं खाली आलं, इथं तुम्ही बाय केला आणि इथं बाय ज्यावेळेला करणार त्यावेळेला सगळ्या गोष्टी इथं मॅचअप करणार आणि मॅच होत असतील तर इथं बाय करणार. इथनं बाय केल्यानंतर मार्केट कुठं जातं? वरती जातं. मग त्याच्यासाठी मी तुम्हाला पहिल्यांदा काय शिकवायला? इम्पल्स करेक्शन शिकवायला लागलोय, त्याच्यानंतर पुलबॅक शिकवायला लागलोय, बरोबर आहे? बरोबर आहे. स्टेप बाय स्टेप.
हा स्टेप बाय स्टेप. त्याच्यानंतर ना तिसऱ्यांदा आता मी फिबोनाची काढली बाहेर, बरोबर आहे. सगळ्यात जर गोष्टी मी पहिल्याच दिवशी सांगितल्या असतात तर तुमच्या डोक्यात आल्या असतं का? नाही सर, नाही एकदम सर, मस्त ते तुम्ही चाललंय. उदाहरण देताना जे सांगितलं ना हम्म. ते डोक्याच्या वरूनच गेले. आता स्टेप बाय स्टेप. हा स्टेप बाय स्टेप प्रॉपर येते, लक्षात घ्या. आणि इथं तुम्ही बाय केला आणि बाय केल्यानंतर ना मार्केट वरती चालले, मग तुम्हाला प्रॉफिट होतोय का नाही बघा. पाहिलं ना तुम्हाला प्रॉफिट, बरोबर आहे काय. मग त्यावेळेलाच ह्या ज्या कॅन्डल आहेत इथपर्यंत ज्या कॅन्डल आहेत ह्यांनी काय केलंय, मॅनिपुलेट बरोबर आहे का. अक्युमुलेशन, मॅनिपुलेशन, डिस्ट्रीब्युशन. आता हा जो एरिया आहे तो ज्यावेळेला तुम्ही इथनं मोठ्या टाइम फ्रेमला ज्यावेळेला शिफ्ट होणार त्यावेळेला इथं तुम्हाला ती कॅन्डल कोणत्या कलरची दिसणार, अशी छोटी. या कॅन्डलला काय म्हणतो आपण, रिस्पेक्टेड. रिस्पेक्टेड कॅन्डल. रिस्पेक्टेड कॅन्डलच्या आतमध्ये अक्युमुलेशन आणि मॅनिपुलेशन फेज असतात, लक्षात घ्या. हॅलो, माईक ऑफ करा, माईक ऑफ करा. हो का, ह्या कॅन्डल रिस्पेक्टेड कॅन्डल मध्ये अक्युमुलेशन आणि मॅनिपुलेशन असतं. आणि इथं मॅनिपुलेशन केल्यानंतर इथनं जी कॅन्डल तयार होणार आहे ह्या कॅन्डलमध्ये काय आहे सांगा मला, डिस्ट्रीब्युशन. समजलं तुम्हाला हे. आता हेच बघा मोठ्या टाइम फ्रेम मध्ये गेल्यानंतर तुम्हाला दिसून येईल ते अक्युमुलेशन डिस्ट्रीब्युशन कसं असतं ते. बघा 1 आवर वरून मी डेलीवर गेलो. डेलीवर गेल्यानंतर ह्या कॅन्डलने काय केले सांगा, ब्लॅक कॅन्डलने काय केले, मॅनिपुलेट केले. अक्युमुलेट आणि मॅनिपुलेट केले, बरोबर ना. ग्रीन आणि दोघांचा सहभाग आहे. ग्रीन आणि यांनी अक्युमुलेट मॅनिपुलेट केलं, अक्युमुलेट केलं आणि यांनी मॅनिपुलेट केलं. आणि आता कुठली कॅन्डल तयार व्हायला लागल्या, डिस्ट्रीब्युट वाले, बरोबर ना. समजलं, पॉवर ऑफ 3 समजायला लागलाय. हो, इथं पण तसंच झालंय बघा. बघा इथं पण आहे अक्युमुलेशन, मॅनिपुलेशन, डिस्ट्रीब्युशन. सर म्हणजे गोळा समजायला लागलं. करणे, साठवून ठेवणे आणि वाटून टाकणे असं काय. पहिल्यांदा गोळा हे करणे, गोळा पहिल्यांदा करायचं. साठवून ठेवणे, पहिल्यांदा साठवून ठेवायचं असं सगळ्यांना एकत्र घ्यायचा. आणि मग सगळ्यांना एकत्र घ्यायचं. चला तुम्हाला मग हरभऱ्याच्या झाडावर चढवतो म्हणायचं. तुमचा आवाज ब्रेक होतोय. आणि त्यावेळेला मार्केट खाली जाते. खाली गेल्यावर सगळी जण खाली जातात. त्यावेळेला इथले पहिले बाय घेतलेला त्यांचे स्टॉप लॉस जातात इथं, आणि परत खालच्या पण एंट्री घेतात. आणि त्याच्यानंतर मार्केट वरती जातं आणि वरचं पण स्टॉप लॉस जातात. आणि त्याच्यानंतर करेक्शन करते. त्यावेळेला मार्केट मेकरने इथं सेलची पोझिशन घेतलेली असते आणि इथं बायची पोझिशन घेतली. यांचं स्टॉप लॉस नसतात. इथं आता ही सेलची पोझिशन ज्यावेळेला खाली आली त्यावेळेला ती प्रॉफिटमध्ये जाते, आणि ज्यावेळेला बायची पोझिशन घेतात त्यावेळेला सेलची लॉस मध्ये जाते. आणि सेलची लॉस मध्ये पोझिशन काढण्यासाठी परत मार्केट करेक्शन करतं आणि तिथनं पुढे धावतं. सेलची पोझिशन काढल्यानंतर बायची पोझिशन राहते त्यांची, आणि बायच्या पोझिशनला त्यांना प्रॉफिट व्हायला चालू होतो. कळलं. त्यामुळे सपोर्ट रेजिस्टन्स वर मार्केट चालत नाही. कोण तुम्हाला सपोर्ट रेजिस्टन्स शिकवत असेल तर तुम्ही फेल आहे, लक्षात घ्या. सर एक वेळेस पुन्हा सांगा ना, एक थोडं 2 मिनिट. बघा आता सांगा सर. हा तुमचं माईक बंद करा, सांगतो मी. हे का मार्केट असं अक्युमुलेट करते, बरोबर. असं अक्युमुलेट करते मार्केट. आणि अक्युमुलेट करत असताना छोट्या टाइम फ्रेमचे ट्रेडर काय करतात की एवढ्याच मुवमेंट घ्यायला बघतात, आणि त्याला इथं बाईंग करून ठेवलेलं असते सर्वांनी. सगळ्यांची बायची कंडिशन लागली, आणि छोटा टाइम फ्रेम वाले ट्रेडर इथं सेल पण करून बसलेले असतात, लक्षात घ्या. आणि त्यावेळेला मार्केट मेकर काय करतात की एक मोठा असा रेंज तयार करतात, आणि या रेंज मध्ये त्या बायर्स आणि सेलर्सला अडकून ठेवतात. जे इथं छोट्या छोट्या टाइम फ्रेमवर ट्रेड करणार आहे त्यांना अडकून ठेवतात. आणि अडकून ठेवल्यानंतर एक लिक्विडिटी तयार करतात एवढी अशी मोठी. आणि त्याच्यानंतर एक मॅनिपुलेशन येतं. त्याला मॅनिपुलेशन आल्यानंतर खालच्या बाजूला ज्यांनी इथं बाय केलंय त्यांचे स्टॉप लॉस जातात, आणि ते स्टॉप लॉस घालवण्यासाठी मार्केट मेकरने इथनं काय केलेलं असते, सेल घेतलेला असतो, लक्षात घ्या. सेलची पोझिशन घेतलेली असते, आणि सेलची पोझिशन घेतल्यानंतर यांचे स्टॉप लॉस ज्यावेळेला जातात त्यानंतर ब्रेकआउट झाला म्हणून सेल करणारी लोक असतात, रिटेस्ट झाला म्हणून सेल करणारी लोक असतात. त्यांचे स्टॉप लॉस इथे लागलेले असतात. ते स्टॉप लॉस घेण्यासाठी मार्केट परत वरती जातात, आणि परत वरती गेल्यानंतर हे सेलवाल्यांचे पण स्टॉप लॉस जातात, आणि परत वरती घालवण्यासाठी मार्केट मेकर इथं बायची कंडिशन घेतात, लक्षात घ्या. इथं बायची एंट्री घेतात. आता तुम्ही मला सांगा, इथनं सेल इथपर्यंत आला त्यावेळेला प्रॉफिट मध्ये होता, आणि इथनं बाय इथपर्यंत आला त्यावेळेला प्रॉफिट मध्ये गेला बाय. मग सेल इथं लॉस मध्ये चालला ना त्यांचा.
बरोबर आहे का? मग त्यांचा सेल लॉस मधला जो सेल आहे तो कुठे टाकला? इथे एंट्री टाकला इथं, बरोबर ना? मग ही सेलची एंट्री काढण्यासाठी किंवा इक्वलला एंट्री काढण्यासाठी म्हणजे जिथं त्यांनी सेल केला तिथं काढण्यासाठी मार्केटला थोडंफार खाली आणलं जातं आणि खाली आणल्यानंतर सेलची एंट्री काढून टाकतात आणि त्याच्यानंतर बायची एंट्रीमध्ये ते टिकून राहतात आणि त्याच्यानंतर मार्केट धावायला लागतं असं. मग ह्या कंडिशनला काय म्हणतात? हा पहिला कंडिशन काय झाला? अक्युमुलेशन. आणि हा काय झाला त्यांचा? मॅनिप्युलेशन. आणि हा वरचा काय आला? डिस्ट्रीब्युशन. म्हणजे सगळा मार्केटचा खेळ कशावर चाललाय? Calculation AMD पॉवर ऑफ 3 वर चाललाय, लक्षात घ्या. पण ऍक्च्युली हा पॉवर ऑफ 3 कुठं पकडायचा हे जर तुम्हाला समजलं तर तुम्ही मार्केटमध्ये सगळ्यात जास्त प्रॉफिट करू शकता, लक्षात घ्या. कारण की प्रत्येक टाइम फ्रेमचा स्वतःचा पॉवर ऑफ 3 आहे, लक्षात घ्या. प्रत्येक टाइम फ्रेमचा, प्रत्येक कॅन्डलचा स्वतःचा पॉवर ऑफ 3 आहे, लक्षात घ्या. ते तुम्हाला ओळखता आला पाहिजे. समजलं? अक्युमुलेशन, मॅनिप्युलेशन, डिस्ट्रीब्युशन कशा पद्धतीने चालतंय? ओके ओके सर, ठीक. हा, चार्टवर सांगा सर. चार्टवर बघणार आहे का? एकच मिनिट दाखवतो तुम्हाला. हे बघा, गोल्डला चार्टवर बघा इथं. बघा गोल्डला चार्टवर हे काय झालंय? Accumulation, Accumulation. manipulate, distribute. जेवढ्या कॅन्डलचं अक्युमुलेट होतं ना, जेवढ्या कॅन्डलचं तेवढ्या मोठं टार्गेट मिळते, लक्षात घ्या. बघा मोजतो इथले कॅन्डल किती कॅन्डल आहेत बघा इथं. 105 बार आहेत काय? हा, मग टार्गेट कितीचं बार असणार तुमचं? 105. 105 बारचं टार्गेट असणार. एंट्री नंतर ना 105 बार. बघा किती बार टार्गेट करायला, किती बार झालेत बघा. 101 झालेत काय? 101. टार्गेटच्या जवळ पोहोचला का तुम्ही? कळलं? समजलं का हे? सर तुमच्या मनापासून धन्यवाद बरं का. 4 क्लास झाले तर राव, एकाने सुद्धा असं एवढं डिटेल मध्ये सांगितलं आणि मनाला समाधान होईल असं काहीतरी बोलले नाही. खरंच मनापासून तुमचं धन्यवाद. होय, तुम्ही धन्यवाद म्हणा लागलाय, खरं ह्यो अभ्यास करायला पाहिजे. ह्यो अभ्यास डोक्याबाहेरचा आहे. नाही नाही, करणार केलं असं. 4 क्लास करत आता तुमचं जॉईन केल्या म्हणजे काहीतरी तळमळ असते केलं का? नाही नाही, तुम्ही बरोबर आहे, तुम्ही म्हणा लागलाय. पण इथं सगळी 4 नाही 5-6 क्लास करूनच बसलेले आहेत इथे सगळेजण. नाही पण मनाला समाधान मिळते म्हणल्यावर जसं थोडंफार तुमचं जी काय रिस्पेक्ट आहे तुम्हाला आमचा अभिप्राय तर कळवलं पाहिजे. नाही बरोबर, ते बरोबर आहे. सोडा, रिस्पेक्टचं महत्व आहे, रिस्पेक्टला महत्व आहे, लक्षात घ्या. त्याचा काय प्रॉब्लेम नाही, ते बरोबर आहे तुमचं. पण ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला ह्या गोष्टी माझ्या चांगल्या वाटायला लागल्यात, बरोबर आहे का? चांगल्या वाटायलाच नाही सर, आहेत रिअलिटी. अहो आहेत, बरोबर आहे. मी चांगल्या गोष्टी सांगालोय, पण मी शेवटी हे बघा सांगण्याची पद्धत आहे ना, प्रोसेस आहे ना, हा, ती एकदम व्यवस्थित आहे, ऍक्युरेट आहे. नाही ते मला सगळं मान्य आहे, त्याच्याशी मी मान्य आहे, त्याच्याशी मी अग्री आहे, लक्षात घ्या. पण माझं म्हणणं काय आहे की शेवटी लाईव्ह ट्रेडिंग जर मी घेतलं तर मी स्वतः प्रॉफिट करू शकतो, बरोबर ना? बरोबर. तुम्ही करू शकता का प्रॉफिट? नाही, तुमच्याकडे आम्हाला आबदलं पाहिजे की, पण आबदायचं कसं तेच कळलं पाहिजे ना मुळात. हा, मग ते करायचे त्याच्याकडे जास्त फोकस करा. ज्या दिवशी तुम्ही मार्केटला ज्या वेळेला जास्त देताय तुम्ही, त्यावेळेला तुम्हाला हे समजायला चालू होते, लक्षात घ्या. म्हणजे मार्केट कुठपर्यंत येऊ शकतं आणि कुठनं वरती जाऊ शकतं. मार्केटमध्ये डायरेक्शन शिवाय प्रॉफिट नाही, लक्षात घ्या. बरोबर आहे ना? बरोबर. हा, त्यामुळे डायरेक्शन तुम्हाला समजायला पाहिजे. आणि तुम्हाला मी कालच्या लेक्चरमध्ये पुढच्या कॅन्डल कशा प्रेडिक्ट करायच्या ह्या पण दाखवल्यात आणि स्ट्रक्चर पण दाखवायला लावले. आता स्ट्रक्चर मध्ये तुम्ही इंट्राडे प्ले करू शकता, लक्षात घ्या. आता जे स्ट्रक्चर मॅपिंग शिकवणार आहे मी तुम्हाला सोमवारी, त्याच्यामध्ये तुम्ही इंट्राडे प्ले करू शकता, बरोबर आहे ना? हा, त्यावेळेला तुम्हाला इम्पल्स करेक्शन समजायला लागतील. तरी पण तुम्ही साधारण जे रिटेलर मॅपिंग असतं, रिटेलर मॅपिंग माहित आहे ना सर्वांना? आता मी एका स्टॉकला कुठला तरी मार्क करतो रिटेलर मॅपिंग. हे बघा, CDSL चा मी स्टॉक घेतलाय. या स्टॉक मध्ये तुम्हाला रिटेलर मॅपिंग करायचं. रिटेलर मॅपिंग कसं येणार? इथनं इथं, इथनं इथं, इथनं इथं, इथनं इथनं असं, बरोबर आहे काय? हे रिटेलर मॅपिंग झालं तुमच्याकडे, लक्षात घ्या. आणि ह्या रिटेलर मॅपिंग मध्ये तुम्ही काय करा की ह्याला इम्पल्स कुठं आल्या आणि करेक्शन कुठं आल्या हा एक टास्क घ्या तुमच्यासाठी. इम्पल्स कुठं आले आणि करेक्शन कुठं आले हा टास्क घ्या. का इथं सर टाइम कितीचा वापरायचा? कुठला पण वापरा, नो मॅटर. आता स्टडीसाठी काय पण वापरा.
हे बघा ही मोमेंट कोणती आला सांगा जरा मला. इम्पल्स आला. ही करेक्शन इम्पल्स करेक्शन इम्पल्स हे तुम्हाला मेन्शन करायचं लक्षात घ्या. इथं असा ॲरो टाकायचा इथनं इथपर्यंत असा आणि त्या ॲरोवर डबल क्लिक करायचं आणि डबल क्लिक केल्यानंतर त्याच्यानंतर ना IMP जरी त्याच्यात लिहिलं तरी चालते. लक्षात घ्या IMP म्हणजे इम्पल्स बरोबर आहे काय. त्याच्यानंतर ही मोमेंट कोणती यायला लागल्या करेक्शन CORR करेक्शन. आणि हा जो पहिल्यांदा इम्पल्स दिलाय बघा इथं हा बटन दिसतोय का टेम्पलेट ह्याच्यावर क्लिक करायचं आणि सेव्ह ड्रॉइंग करायचं आणि सेव्ह ड्रॉइंग मध्ये IMP टाकल्यानंतर ना तो सेव्ह करायचा म्हणजे प्रत्येक वेळेला तुम्हाला टायपिंग करायला लागत नाही. हे बघा हा इथनं इथपर्यंत असा ॲरो घेतला मी आणि ह्याच्यामध्ये गेलो आणि ह्या IMP वर क्लिक केलं. आलं का IMP तिथं. परत आता हे करेक्शन आहे. करेक्शन पण सेव्ह करून घ्यायचं बघा. सेव्ह ड्रॉइंग केलं करेक्शन पण सेव्ह केलं. आता मला करेक्शन पण मार्क करायचं लक्षात घ्या. मग मी काय करणार इथं बघा इथं वरती करेक्शन आहे बरोबर का. इथनं इथं असा ॲरो टाकणार आणि ह्या ह्याच्यामध्ये जाणार आणि करेक्शनवर क्लिक करणार. करेक्शन आलं का तिथं. टायपिंग करायची गरज लागली मला नाही. किंवा हेच कॉपी करून म्हणजे तुम्हाला स्पीड जर करायचं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही काम करू शकता मार्केटमध्ये. हे बघा परत एकदा सांगू का. कुठे क्लिक करायचं तर ते येतंय सेव्ह करायला. हा माईक ऑफ करा सांगतो. हे बघा हा बाण घेतला तुम्ही बरोबर. आता ह्या ॲरोला तुम्हाला भरपूर वेळा काय करायचं नावं टाकायचं. मग प्रत्येक वेळा तुमचा वेळ जाणार ना. मग तुम्ही काय करणार पहिल्यांदा स्टार्टअपला फक्त याच्यावर डबल क्लिक करून एकदा नाव टाकून घेणार. ह्याला एकदा नाव टाकून घेणार तुम्ही. ह्याला नाव टाकून घेतलं तुम्ही हे इम्पल्स. आता ह्याच्यावर ज्यावेळेला क्लिक केल्यानंतर ना हा एक विंडो ओपन होतो का. हा विंडो दिसतोय हा ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर हा विंडो ओपन झाला. मग ह्यावर ज्यावेळेला क्लिक असतो त्यावेळेला हा बटन दिसतो तुम्हाला टेम्पलेट त्याच्यावर क्लिक करायचं आणि सेव्ह ड्रॉइंग म्हणायचं. सेव्ह ड्रॉइंग म्हटल्यानंतर तुम्हाला जे नाव आहे ते टाकू शकता तुम्ही असं. आता इथं माझं नाव टाकतो मी. हा सेव्ह केला बरोबर. आता प्रत्येक वेळेला आता हा दुसरा मी ॲरो मार्क केला. आता तुम्ही इथं टायपिंग करत बसणार प्रत्येक वेळेला. इथं टायपिंग करत बसायचं नाही बघा. ह्या विंडोमध्ये जायचं आणि सेव्ह मध्ये माझं नाव दिसते त्याच्यावर क्लिक करायचं. म्हणजे इथं तुम्ही ते हे केले ते येते लक्षात घ्या. आलं बरोबर समजलं. अशा पद्धतीने तुम्ही करू शकता लक्षात घ्या. कळलं. तुमच्यासाठी जो टास्क असणार आहे तो हा टास्क असणार आहे इम्पल्स करेक्शन मार्किंग करायचं. तुम्हाला कशावर मार्किंग करा. स्टॉकवर करा कमोडिटीवर करा कुठं पाहिजे ते करा. कुठला टाइम फ्रेम पाहिजे तो तुम्हाला आवडेल तो टाइम फ्रेम. पण इम्पल्स करेक्शन इम्पल्स करेक्शन इम्पल्स करेक्शन इम्पल करेक्शन इम्पल करेक्शन इम्पल करेक्शन अशा टोटल मिळून 5 वेव्ह पाहिजेत लक्षात घ्या. अशा टोटल मिळून किती वेव्ह पाहिजेत तुमच्याकडे 5 वेव्ह पाहिजेत लक्षात घ्या. कळलं. हा टास्क तुमच्याकडे असेल लक्षात घ्या. समजलं. इम्पल करेक्शन समजलं सर्वांना. फीब रिट्रेसमेंटचं लेक्चर असणार आहे त्याचं टेन्शन घेऊ नका तुम्ही. फीब रिट्रेसमेंटचं मंगळवारचं लेक्चर असेल तुमच्यासाठी. सोमवारचं स्ट्रक्चर मॅपिंगचं असेल त्यामुळे त्याचं टेन्शन घेऊ नका. ओके सर. इम्पल करेक्शन सगळ्यांना समजले. आणि हे इम्पल्स करेक्शन करताना हे हायर लो मार्किंग करायचं लक्षात घ्या. हा हायर आहे मार्किंग करायचा. हा हायर लो मार्किंग करायचा. हा हायर आहे मार्किंग करायचं. हे सगळं मार्किंग करायचं का. कारण की हे नियोजन तुम्ही जर लावलं तरच मार्केट तुम्हाला प्रॉफिट देणार आहे. आता डायरेक्ट चार्ट ओपन केला चला ही कॅन्डल हिरवी झाल्या बघा. चला ही कॅन्डल ब्लॅक झाल्या म्हणून तुम्ही सेल करणार बरोबर आहे. असं होत नाही लक्षात घ्या. कळलं. इम्पल्स करेक्शन मॅटर करते. इम्पल्स करेक्शन तुम्हाला नोट डाऊन करता आल्याच पाहिजेत. आणि नोट्स मध्ये इम्पल्स करेक्शन दिलेले आहेत मी. नोट्स कोणाकोणाला मिळाल्यात. नोट्स कुणाला मिळाले नाहीत. हा ज्यांना मिळालं नाही त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा. मी संध्याकाळी त्यांना सगळ्यांना नोट्स सेंड करतो. सर हॅलो हॅलो. हा बोला. हा बोला. हॅलो सर. हॅलो सर बोला. एक मिनिट ते इम्पल्स जरा सर सांगा परत. मी जरा काय म्हणला. इम्पल्स करेक्शन कशामुळे रिजॉईन चालू त्या टाइमला.
हो का? हा ट्रेंड कोणता आहे सांगा मला जरा, एकच मिनिट. हा ट्रेंड कोणता आहे सांगा मला जरा. अप ट्रेंड आहे बरोबर. अप ट्रेंड मध्ये ही पहिली जी मुवमेंट येते ह्याला इम्पल्स म्हणतात, आणि ही दुसरी जी मुवमेंट आहे हिला करेक्शन, हिला इम्पल्स, हिला करेक्शन, हिला इम्पल्स, हिला करेक्शन, हिला इम्पल्स, आणि हिला करेक्शन, आणि हिला इम्पल्स. समजलं? हो हो, ते हायर आहे प्रमाणच ना सर. हा, हायर आहे, हायर हायर लो प्रमाण. म्हणजे इथं तुमच्याकडे हायर आहे येणार, इथं हायर लो येणार, लक्षात घ्या. इथं हायर लो येणार. कळलं? हे झालं अप ट्रेंडचं. डाऊन ट्रेंडचं कसं येणार? लोअर लो. डाऊन ट्रेंडचं ते तुम्ही मार्किंग करू शकता, तुमच्या पद्धतीने मार्किंग करा. ही कोणती मुवमेंट आहे? इम्पल्स. ही करेक्शन, ही इम्पल्स, ही करेक्शन, ही इम्पल्स, ही करेक्शन, ही इम्पल्स, ही करेक्शन, ही इम्पल्स. ओके ओके सर. कळलं? हो. काय काय वाटलं, अडचण वाटली तर युट्यूबला हे लेक्चर पडतंय, परत एकदा बघा आणि स्टडी करा. बरोबर ना? ठीक आहे. सर नोट ग्रुपला टाकताय का? ग्रुपला नाही टाकणार, तुम्ही मेसेज करा मला. ओके ठीक आहे. हा, पर्सनल मेसेज करा. तुम्हाला ऍडमिन आहे तिथे, ऍडमिनला मेसेज करा. माझा नंबर तिथं तुम्हाला दाखवत होता. नंबर इथे नोट डाऊन करून घ्या पाहिजे तर तुम्ही माझा. हा माझा नंबर आहे बघा. हा ऍडमिन कुठल्या ग्रुपमध्ये हा ऍडमिन दिसेल त्या ऍडमिनला मेसेज करा या नंबरचा. ओके ओके ठीक आहे. कळलं? मी ट्रेड रोज घेत नाही, ज्यावेळेला माझा सेटअप बनतो त्यावेळेला ट्रेड घेतो मी. डॉक्टर साहेब बोला. नाही सर, काही इश्यू नाही. ओके ठीक आहे. गोष्टी समजल्यात आजच्या सगळ्या? हो हो. ओके ठीक हो आहे. सर. चालतंय, ठीक आहे. मग आपण सोमवारीच भेटू. आजच्या लेक्चरमध्ये एवढंच होतं, आपण सोमवारी भेटू. कारण की हे सगळं बेसिक होतं, पण बेसिक पण इम्पॅक्टेबल आहे, लक्षात घ्या. हो हो. पुढे जाऊन तुमचं याला मदत होणार आहे. पुढे तुम्ही काय करायला लागलाय त्याच्यासाठी मदत म्हणून मी ह्या गोष्टी पहिल्यांदा इन्क्लूड केल्यात, लक्षात घ्या. ओके ओके चालेल, ठीक आहे. ऍडव्हान्स बॅच सुरू आहे. हॅलो सर, सोमवारपासून ऍडव्हान्स आहे का? सोमवार नाही, मंगळवार बुधवार पासून असेल. ओके ठीक आहे. रिअल अकाउंट, फंडेड अकाउंटला मी ट्रेडिंग करत नाही, रिअल अकाउंटला ट्रेडिंग करतो. तुमचे काही प्रश्न असतील तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा, मी तुम्हाला प्रश्नाची उत्तरे देतो. तर रिअल अकाउंट आणि फंडेड अकाउंट मध्ये काय फरक असतो? फंडेड अकाउंट हे कमी पैशामध्ये देतात. ओके. कमी पैशामध्ये जास्त पैशाचं अकाउंट फंडेड अकाउंट देतात, आणि त्याला स्टेज लेवल असतात. पहिला दुसरा स्टेज लेवल असतो. हे पास झाल्यानंतर ना रिअल अकाउंट मिळतं तुम्हाला. पण ऍक्च्युली हे जे फंडेड अकाउंट आहेत हे सगळे फ्रॉड ब्रोकर्स असतात. एक एकदा ते तुम्हाला समजत नाहीत, फ्रॉड करतात आणि तुमचं अकाउंट वाईपआउट करतात. त्यामुळे ह्याच्यापेक्षा तुम्ही जे रिअल अकाउंटला ट्रेडिंग करता ते बेटर असतं, लक्षात घ्या. आणि कुणाचे अकाउंट वगैरे नसतील तर मेसेज करा मला, सगळ्यांना पूर्ण. ओके सर. हा, अकाउंट एक्सनेस मध्ये अकाउंट नाही आहे कुणाचं, काय नाही आहे, किंवा MT5 ला कनेक्ट होत नाही आहे, त्यांनी सगळ्यांनी मला मेसेज करा. त्यांना व्हिडिओ प्रोव्हाइड करून त्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या जातील, किंवा गायडन्स दिला जाईल, लक्षात घ्या. चालेल, ठीक आहे. आपण सोमवारी भेटू. गुड नाईट सर्वांना. गुड नाईट सर. ठीक. गुड नाईट सर. थँक्यू. गुड नाईट सर. सर या फोनवर जाऊ.